वैष्णवतो दयावघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणायन मंगल भावना मंगल ममा सहित देहित पद पुरारे जिया राम मय सब जगतारे करहु प्रणाम जोरे जुग पारे वैष्णवतो दयावघे देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणायन। प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज खऱ्या संतांचं अंतर्लक्षण सांगतात। विठ्ठला विठ्ठला क्षेत्र आळंदी देवाची निवोजकर धर्मशाळा या धर्मशाळेमध्ये दरवर्षी हरिभक्त परायण सारंगधर डॉक्टर यांची पुण्यतिथी साजरी केली जाते। या पुण्यतिथीला सुरू होऊन या वर्षी 37 वर्ष झालेले आहेत। मोठं मंडळ आहे। या मंडळाच्या वतीने ज्यांनी मला या कीर्तन सेवेची सूचना केली असे आमच्या संस्थेचे कीर्तनकार गणेश महाराज घोडके तथा विश्वस्त मंडळ या सर्वांच्या वतीने प्राप्त झालेली सेवा तथा वयोवृद्धाचे दशरथ भाऊ मोठा हा परिवार आहे या धर्मशाळेचा आणि फार जुनी धर्मशाळा आहे। विठ्ठल विठ्ठल तेव्हा या धर्मशाळेचं नाव आळंदीमध्ये गाजलेलं आहे। तेव्हा या ठिकाणी दरवर्षी गुरुवर्य घोले महाराजांचे कीर्तन होत असे। घोले महाराजांचा आणि सारंगधर डॉक्टरांचा फार मोठा प्रेमाचा संबंध होता। पूर्वी ते 3 नंबर दिंडीमध्ये चालत होते, शेडगे दिंडी नंबर 3 आणि काही वर्ष चालल्यानंतर त्यांनी स्वतंत्र दिंडी निर्माण केली। त्या दिंडीला देखील अनेक वर्ष होऊन गेले। तेव्हा त्या दिंडीमध्ये आमच्या संस्थेचे अर्थात जोग महाराज संस्थेचे बरेच विद्यार्थी असतात आणि काही शिक्षक वर्ग देखील उपस्थित होत असतो। तेव्हा या ठिकाणी हा सेवेचा प्रसंग माझ्यावरती प्राप्त झाला। तेव्हा आजची ही सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग हा कमीही चरणाचा नाही आणि फारही चरणाचा नाही। तेव्हा या प्रस्तुत अभंगातून महाराज पशुचं लक्षण सांगत नाहीत, दैवाचं लक्षण सांगत नाहीत, माणसाचंही लक्षण सांगत नाहीत, तर या अभंगातून संताचं लक्षण सांगतात। हा माणूस आहे कशावरून? केवळ आकारावरून त्याला माणूस म्हणता येत नाही। त्याच्या ठिकाणी माणुसकीचे चिन्ह नसतील
आणि कसाही जर वागत असेल तर त्याला पशु असं म्हटलेलं आहे. आपल्या मताप्रमाणे जो वागतो त्याला पशु म्हणतात. आणि शास्त्राच्या सांगण्याप्रमाणे, भगवंताच्या सांगण्याप्रमाणे, संतांच्या सांगण्याप्रमाणे जो आपलं जीवन जगतो त्याला मनुष्य असं म्हटलेलं आहे. विठ्ठल मताने यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानरा, शास्त्राने यत्र गच्छन्ति तत्र गच्छन्ति मानरा. शास्त्राला धरून चालणारा तो खरा मनुष्य आणि केवळ आपल्याच मताला धरून चालणारा तो खरा पशु. विठ्ठल विठ्ठल. अर्थात काहीही खातो, काहीही बोलतो, कुठेही जातो आणि काहीही बोलतो, अर्थात ज्याचं जीवन शास्त्रात धरून नसतं त्याला म्हटलेलं आहे पशु. असो जगामध्ये अनेक वस्तू आहेत, पण प्रश्न असा आहे की सर्वांमध्ये मोठी वस्तू कोणती आहे? तर सर्वात मोठी वस्तू म्हणजे तो भगवान आहे. भगवान. भगवंतापेक्षा जगामध्ये कोण मोठा? हरि से कोई नहीं बड़ा. सर्वात मोठा भगवान आहे. विठ्ठल. हरि सम जग कछ वस्तु नहीं, नहीं प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नहीं, नहीं गीता सम ग्रंथ. जगात ग्रंथ अनेक आहेत, पण गीता ग्रंथ सारखा ग्रंथ नाही. गीता ग्रंथ आकाराने छोटा, पण ज्ञानाने सगळ्यात मोठा. म्हणून ग्रंथात ग्रंथ गीता. पतिव्रतात पतिव्रताची सीता आणि दैवतात दैवती आपली माता. विठ्ठल. अनेक जरी ग्रंथ असले पण गीता ग्रंथासारखा ग्रंथ नाही. अनेक जरी पंथ असले पण प्रेमासारखा पंथ नाही. आणि अनेक जरी सज्जन असले पण आपल्या सद्गुरु सारखा सज्जन नाही. आणि अनेक जरी वस्तू असल्या पण भगवंतासारखी वस्तू नाही. विठ्ठल. अर्थात भगवान सगळ्यामध्ये मोठा आहे. असं जरी असलं पण तुकाराम महाराज सांगतात की आम्ही देखील त्या देवापेक्षा मोठे. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बाळे, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी ठेवून आशा. भगवान जरी बलवान आहे पण तो जगाला बलवान, पण संतांना तो लहान आहे, संतांना मोठा नाही. संत देवापेक्षा मोठे. विठ्ठल. निर्गुणी आकार झाला गुणवंत, खाली दंडवत पूजोनिया. एवढा मोठा भगवान जरी असला पण तो संतांचं पूजन करतो, संतांची पूजा अर्चा करतो आणि त्यांना दंडवत घालतो. एवढंच काय, संत महात्मे अधिकारवाणीने देवाला असं म्हणतात, चाले दंडावत घाली नारायणा, चाले दंडवत घाली नारायणा, आपल्या कल्याणा लागोनिया.
तर हे देवा, तुला जर तुझं कल्याण करून घ्यायचं असेल, कल्याण कोणतं? मुंबईकडचं नव्हे. कल्याण म्हणजे खरं सुख आहे, खरा आनंद, खरी शांती. या गोष्टी जीवनामध्ये जर प्राप्त करायच्या असतील तर देवा तू आमची सेवा कर. चला, बरेच असे जगात लोक आहेत की ते देवाला मानतच नाही. काही जे मानतात ते संतामुळे मानतात. म्हणून संताचे फार मोठे उपकार. जसे जगावर तसे देवावर देखील उपकार आहेत. तर या संतांनी महत्वाचे 2 काम केले. ते काम म्हणजे या संतांनी भगवंताला जगवलं आणि जगाला जागवलं. जगजोगी 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 जगजोगी. तेव्हा या जगामध्ये जसं देवाचं फार मोठं योगदान, तसं संताचं देखील फारच मोठं योगदान आहे. संत म्हणून पंथ, संत म्हणून ग्रंथ, आणि संत म्हणून बराच भाग शांत. शांतीला कारण खऱ्या अर्थाने संत आहेत. यांनी ग्रंथ केले नसते तर जगाला काय कळलं असतं. या संतामुळे लोक काही देवाला मानतात विठ्ठल, आणि संत ठोकून सांगतात आमचेने अंगे तुझं देव पण, आम्ही आहेत म्हणून तुला देव असं म्हणतात. म्हणून या संताचे जसे जगावर उपकार तसे देवावर देखील फार उपकार आहे. आणि म्हणून या कलियुगामध्ये नामदेव महाराज बोलतात, साधू थोर जाणा, 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 साधू हा परमेश्वरी राग आहे बरं का, आमच्याच नावाचा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. आणि म्हणून जी वस्तू जगामध्ये प्रचलित असते तर तिची डुप्लिकेट होत असते. महाराजांनी अनेक संत पाहिले की ज्यांच्या अंगी नैसर्गिक संतपण नाही, सर्व काही त्यांना ढोंग सोंग दिसलं. मग असलेले संत वेगळे आणि ढोंगा सोंगाचे संत वेगळे. ढोंगा सोंगाचे ते आपल्या पुरतच पाहतात, असलेले संत हे जगाचं पाहतात विठ्ठल. म्हणून संताचं संतपण हे दिसण्यात नसून असण्यात असतं, बोलण्यात नसून ते करण्यात असतं, केवळ वरच्या आकारात नसून ते खऱ्या अर्थाने विचारात असतं विठ्ठल. महाराजांनी विचार केला की ज्यांच्या अंगी संतपण नाही, पण अशा लोकांच्या पाठीमागे भरपूर समाज चाललेला आहे. कारण काही लोकांकडे शब्दसृष्टी फार असते, वागणं नसतं, आचार नसतो, पण शब्दाचा भरणा फार असतो. ते लोकाला बोलून टाकतात. समाज त्यांच्या पाठीमागे. आणि म्हणून या जगामध्ये खरे संत कोण? कारण खऱ्या संताशिवाय जीवनाचा उद्धार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये खरे तारक आणि खरे उद्धारक संत महात्मेच. म्हणून अशा खऱ्या संताचं अंतर्लक्षण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अभंगातील हे पहिलं चरण आहे.
वैष्णव तो दया अवघी देवावरी माया. तर खरा वैष्णव तोच आहे, खरा संत तोच आहे की ज्याची अवघी माया सर्वांगीण माया देवावर आहे, अर्थात भगवंतावर आहे. तो खरा वैष्णव आहे. अवघी देवावरी माया. आपण जर सामान्य जीवांचा विचार केला तर सामान्य माणसाचं देखील प्रेम असतं. कशावर असतं? ज्या काही संसारिक वस्तू आहेत त्यावर असतं. घरदार, शेतीवाडी, जमीन जुमला, पैसा अडका, मुलं बाळ, अमुक तमुक. बरं, माणसाचं प्रेम केवळ एकाच वस्तूवर होऊ शकत नाही. माणसाचं प्रेम सारखं बदलत राहत. मी तुम्हाला विचारतो, लहानपणी बालपणी त्या मुलाचं प्रेम कोणावर राहत? आई वडिलावर राहत. बरं, ते किती वर्ष राहत? इथं वर्षाचं माप नको, दिवसाचं हे माप नको. इथं माप करू लग्नाचं. शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान. तर जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत त्याचं प्रेम आईवडिलावर राहतं. असं सर्वातच नसतं बरं का. काही सुपुत्र असतात, ते जन्मभर आईवडिलाची सेवा करणार, पण सामान्य नियम असा की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत त्याचं प्रेम आईवडिलावर. बरं, लग्न झाल्यानंतर नेमकं प्रेम कुठं जातं? गृहमंत्र्यावर. गृहमंत्री म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे नव्हे. गृहमंत्री नाम कुटुंब, पत्नी. बरं, त्या पत्नीवर तरी किती दिवस प्रेम राहतं? तर जोपर्यंत त्याला मुलं बाळ होत नाही तोपर्यंत राहतं. एकदा का मुलं बाळ झाली की ते प्रेम संपत, पत्नीचं संपत, मुलाबाळावर येतं. विठ्ठल. तेव्हा साधू संतांचं प्रेम असं पांगलेलं प्रेम नसतं. ते प्रेम करताना दिसतात, पण त्यांचं खरं प्रेम देवावर असतं. विठ्ठल. संतांच्या प्रेमाचं स्थान एक भगवानच असतो. महाराज बोलतात ना, विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नावडे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण आणि नावडे जनधन कोण? माता पिता. त्यांच्या प्रेमाचा विषय भगवानच झालेला असतो. विषय जसा मासा म्हटलं की त्याचं प्रेम पाण्यावर. माशाला पाणीच आवडतं, कृपण माणसाला धनच आवडतं. पतिव्रतेला पतीच आवडतो, तसा भक्ताला देवच आवडतो. जल जो प्यारा माछरी, जल जो प्यारा माछरी, लोभी प्यारा दाम, लोभी प्यारा दाम. माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम. माता प्यारा बालका, भक्त प्यारा नाम. तसा मातेला आपला मुलगाच आवडतो, बालकच आवडतो, त्याप्रमाणे भक्ताला भगवानच आवडतो. म्हणून वैष्णव तो दया अवघे देवावरी माया. ज्याची सर्वांगीण माया. काही प्रेम इकडं, काही प्रेम तिकडं, असं संतांचं नसतं. ते आपलं असतं. संतांनी आपलं सर्वांगीण प्रेम भगवंताला अर्पण केलेलं असतं, म्हणून ते खरे संत होतात. संत हे माईक वस्तूला चिकटत नाही. संतांनी धरलेला असतो देव. देवाला संत सोडत नाही, तसा भगवान देखील संतांना सोडत नाही. विठ्ठला. वैष्णव तो दया
अवघी दैवावरी माया. इथं माया शब्द ठेवला, पण थोरा मोठ्याच्या मुखातून ऐकलेलं असं की प्रेम जरा वेगळं, माया जरा वेगळी. प्रेम हे सनिमित्त असतं आणि माया ही निर्निमित्त असते. प्रेम हे पातळ असतं, माया जरा निबर असते. क्षुल्लक कारणावरून ज्यामध्ये बिघाड निर्माण होतो त्या वृत्तीला प्रेम असं म्हटलेलं आहे. आणि प्रबल जरी कारण घडलं तर ज्यामध्ये कसलाच बिघाड निर्माण होऊ शकत नाही त्या वृत्तीला माया असं म्हटलेलं आहे. अर्थात प्रेमाची पराकाष्ठा तीच माया आहे. आणि म्हणून भगवंताला जी भूक आहे ती अन्य वस्तूची नव्हे, खऱ्या ओरिजिनल प्रेमाची. थोर प्रेमाचा भूकेला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताला दुष्काळ प्रेमाचा आहे. आपल्याला दुष्काळ पावसाचा असतो, पण यावर्षी काय पावसाचा दुष्काळ आपल्याला नाही. यावर्षी पावसाने महाराष्ट्रामध्ये अगदी रेलचेल करून सोडली. पावसाचा दुष्काळ नाही. तेव्हा देवाला दुष्काळ प्रेमाचा असतो. प्रेमाचा भक्त मिळाला की भगवंताला फार मोठा आनंद होतो. विठ्ठल, देवाला भगवंताला सगळं काही प्राप्त आहे. सगळं त्यानेच निर्माण केलं, त्याला काहीच कमी नाही. त्याला जी कमी आहे ती प्रेमाची, ओरिजिनल प्रेमाची. आणि म्हणून तोच खरा वैष्णव की ज्याची अवघी माया देवावर आहे. सर्वांगीण प्रेम देवावर, तो खरा वैष्णव आहे. आणि म्हणून या प्रेमाच्या बाबतीत जर विचार केला, प्रेमाच्या बद्दल नाव घेताना नारद महर्षी जो दाखला देतात तो गोकुळवासी लोकांचं. यथाव्रज गोपिका नाम, गोकुळवासी लोकांचं भगवंतावर फार मोठं प्रेम होतं. जसं नारद महर्षी गोकुळवासी लोकांचं नाव घेतात, तसंच कबीर महाराज देखील प्रेमाच्या बद्दल इतराचं नाव समोर करत नाही. ते नाव घेतात ते गोकुळवासी लोकांचं. कबीर महाराजांची कीर्ती फार झाली. जेते माणसं, जेते भक्त कबीर महाराजांची वाहवा करू लागले, कीर्ती गाऊ लागले, नाव घेऊ लागले. तेव्हा ते कीर्तीचे शब्द त्यांच्या कानी जाऊ लागले. आणि ते कीर्ती कानी पडल्यानंतर उलट कबीर महाराज बोलू लागले, कबीर कबीर क्या कहे, कबीर कबीर क्या कहत है, जाए जमुना के तीर, एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर. कबीर महाराज बोलतात, मला अजिबात मोठं समजू नका. माझ्यापेक्षा जगामध्ये फार मोठे पडले. मी अगदी किरकोळ आहे. अर्थात ही त्यांची नम्रता आहे. कोणतेही संत असो त्यांच्याकडे नम्रताच. विठ्ठल, आणि असे जे अक्षर संत असतात त्यांची कीर्ती, त्यांचं नाव करण्यासाठी अन्य काही करण्याचं कामच नसतं. जसं तुकाराम महाराज सांगतात ना, वाऱ्याती माप
असे महान अधिकाराचे कबीर महाराज देखील प्रेमाच्या बद्दल नाव घेताना गोकुळ असे लोकांचंच नाव घेतात. आणि भगवंताला जीवनामध्ये फक्त प्रेम आवडतं. आणि असे जे वैष्णव झाले, अशा वैष्णवांची कीर्ती अनेक ग्रंथातून, अनेक पुराणातून, 4 वेदातून, 6 शास्त्रातून गायलेली आहे. वैष्णवांची कीर्ती गायली होरानी, वैष्णवांची कीर्ती गायली होरानी, वैष्णवांची कीर्ती गायली होरानी, वैष्णवांची कीर्ती गायली होरानी. काही अशा थोर संतांची, थोर वैष्णवांची कीर्ती अनेक ग्रंथातून, पुराणातून, शास्त्रातून, 4 वेदातून गायलेली आहे. म्हणून वैष्णव तो जया अवघे दैवावरी माया, ज्याची सर्वांगीण माया भगवंतावर, तोच खरा वैष्णव. असा जो खरा वैष्णव, असा जो खरा संत, त्याला या जगामध्ये आपलं जीवन जगत असताना नेमकं काय काय प्रमाण नसतं, काय काय आवडत नसतं, त्याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात येतं. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन, त्यांना इतर काही प्रमाण नाही. अर्थात त्यांना इतर काही आवडत नाही देव सोडून. त्यांना तन प्रमाण नाही, अर्थात शरीर प्रमाण नाही. त्यांना धन प्रमाण नाही, अर्थात संपत्ती त्यांना प्रमाण नाही. त्यांना जन प्रमाण नाही, अर्थात समाज, लोक त्यांना प्रमाण नाही. तन का प्रमाण नाही, तन का आवडत नाही, तर हे नाशिवंत म्हणून. याच्या ठिकाणी अनेक आपत्ती, अनेक दोष, अशा कारणाने संत महात्मे देहावर प्रेम करत असतात. मग देहावर प्रेम करतच नसतात. मग देहाबद्दल कसे राहतात? भक्तायसे जाना जय देही उदास, भक्तायसे जाना जय देही उदास, भक्तायसे जाना जय देही उदास, भक्तायसे जाना जय देही उदास. भक्तायसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. देहाच्या बद्दल उदास राहतात. सर्व जगाला देह आवडतो, पण संतांना मात्र एवढा प्रेमाचा देह, पण त्यांना तो आवडत नाही. बरेच कारण आहेत. प्रमुख कारण म्हणजे हे नाशिवंत आहे. याला किती जपा, किती जोपासा, किती प्रेम करा, पण शेवटी एक दिवस हे मरणार, नाशाला प्राप्त होणार. आणि म्हणून कबीर महाराज बोलतात ना, इसतना धाना की कवून, इसतना धाना की कवून, अपने साथ तेव्हा अशा काही
दोषाच्या कारणाने अनेक दोष या शरीराच्या ठिकाणी आहेत. किती याला जपा, किती याचं करा, पण शेवटी शरीर आपलं नाशाला प्राप्त होणार आहे. मग याचं पाहायचंच नाही का, करायचंच नाही का, करा, पण थोडं प्रमाण ठेवा, थोडं प्रमाण ठेवा. कारण अति तिथं माती. कारण जो अति देहावर प्रेम करणार तो मनुष्य अधोगतीला जाणार, आणि जो देवावर प्रेम करणार तो सद्गतीला प्राप्त होणार. विठ्ठल, खरा परमार्थ करण्यासाठी देहाची, शरीराची, शक्तीची गरज आहे. म्हणून महाराज म्हणतात, नको जावो देवभंगा आणि गात्रे माझे कथेची सामुग्री देह अवसानामध्ये. शरीरामध्ये बळ असावं, शक्ती असावी, त्याकरता त्याला काही खाऊ पिऊ घालावं. बरोबर, म्हणजे परमार्थ करण्यासाठी बरं का, बाकी नाही. विठ्ठल, असं त्यांना शरीर आवडत नाही. का आवडत नाही? ते नाशिवंत आहे. अनेक प्रकारचे दोष देहाच्या ठिकाणी असल्या कारणाने संत महात्मे त्याच्यापासून जरा अलिप्त राहतात. एवढं म्हणावं तसं प्रेम करत नसतात. जसे इतर माणसं किती आसक्ती, किस आसक्ती, त्याला तोड नाही, जोड नाही. फार काही माणसं फार शरीर म्हणजे देव. विठ्ठल, म्हणून ज्याने सगळी आसक्ती सोडली भौतिक विषयाची, त्याला खऱ्या अर्थाने देवाची. भलत्या माणसाला देव मिळत नाही. देवाची खरी प्राप्ती होण्यासाठी याकरता त्याने सगळे विषय सोडले, वरून वरून नव्हे, ज्याने मनातून सोडले त्याला देव. विठ्ठल, विषय तो त्यांचा झाला नारायण किंवा नाही अनेक प्रमाण, आणि तन धन तृण जन. त्यांना शरीर आवडत नाही. त्यांना जसं शरीर आवडत नाही तसं त्यांना धनही आवडत नाही. वास्तविक पाहता धन असेल तर संसार बरा होतो. म्हणून काही गोष्टी ठराविक लागतातच जीवन जगण्यासाठी. जसं शरीर म्हटलं की पित्त, परमार्थ म्हटलं की चित्त, आणि संसार म्हटलं की वित्त लागतं, पण त्याला काही प्रमाण असं. विठ्ठल, तेवढ्या पुरतं तेवढं असावं. जीवन म्हटल्यानंतर धन लागतं, पण त्याचं काही प्रमाण असतं. पण सगळं लक्ष मात्र भक्ताचं, संताचं देवाकडे असतं, आणि म्हणून ते खरे भक्त, खरे संत होऊ शकतात. म्हणून वैष्णव तो जया वघे देवा बरी माया, नाही अनेक प्रमाण धन धन तृण जन. त्यांना शरीर आवडत नाही, त्यांना धन संपत्ती आवडत नाही, त्याप्रमाणे त्यांना जन आवडत नाही, समाज लोक आवडत नाही. लोक का आवडत नाही, समाज का आवडत नाही? कारण या समाजामध्ये आपण किती चांगलं वागा, किती चांगलं वागा, काही ना काहीतरी तुमचं उन्ह काढणारच. ज्यांनी रामाचं उन्ह काढलं तिथं आपण कोण? विठ्ठल, विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराजचा एक फार मोठा अभंग आहे. ऐसा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. आचार करिता मनती हा पसारा, न करिता नरा निंदिताती. भेटीशी नव जाता मनती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. लग्न करू जाता मनती हा मातला, न करिता झाला नकुसक. कसंही वागा, समाज तुमचं काहीतरी उन्ह काढणारच. विठ्ठल, विठ्ठल. हो, म्हणून गुरुवर्य फुले महाराज म्हणत असत की समाज घेताना चांगलं घेत नाही, पण वांगल्या गोष्टीचं टिपण केल्याशिवाय राहत नाही. चांगलं घेत नाही, जिथं वांगलं की तिथं लक्ष गेलं. विठ्ठल, विठ्ठल.
वास्तविक माणसाने गुण घ्यावे आणि दोष टाळावे. आपण एखाद्याचं गुण काढणं म्हणजे ती निंदाच आहे, तो तिरस्कार आहे. या वृत्ती देव प्राप्तीला फार अवघड आहे. जो बिनचूक आहे, ज्याच्याकडे कोणता दोषच नाही, तो देवाला प्राप्त करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. असो, संत जीवनामध्ये या कोणत्याच गोष्टी, भौतिक गोष्टी त्यांना आवडत नसतात. नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन. आणि अशा भक्तावर किती जरी मोठा आणीबाणीचा प्रसंग प्राप्त झाला, जडभारी संकट जरी आलं, जीवघातक जरी प्रसंग आला, तर खरे संत आपल्या नियमाला सोडत नसतात. या गोष्टीचं चिंतन महाराज अभंगाच्या वैष्णव तो ध्वजावघी देवावरी माया, नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. भक्त जीवनामध्ये
कितीही जरी मोठं संकट आलं तर तो भक्त आपल्या नेमाला सोडत नसतो, नेमाला दूर करत नसतो. मग तिथं होणारी की जाणारी, सोनारी की कंडारी, शेली तुटो का पारण देह जावो अथवारा, त्याला खरा भक्त म्हटलेला आहे. जो देहाचा विचार करत नाही, कसलाच विचार करत नाही, फक्त भगवंताचाच विचार करतो. विठ्ठल विठ्ठल. नेमा नटळे निर्धारी, जीवनामध्ये काहीतरी नेम असावा. ज्याच्या जीवनामध्ये काही अजिबात नेमच नाही, त्याच्यामध्ये पशीमध्ये फरकच नाही. काही माणसं सकाळी उठले की बास, चहा एक चहा, चहा दोन्ही बशी, आणि पिऊन झाले सर्वच खुशी. लोकाला हेच आवडतं बरं का, म्हणून समाज बिघडत चालला. विठ्ठल विठ्ठल. काहीतरी जीवनामध्ये नेम करा, साधना करा, काहीतरी तप करा. कारण ज्या काही धर्माच्या बाजू आहेत त्यामध्ये तपाचं नाव आहे. ज्या जीवनामध्ये सत्य नाही, ज्या जीवनामध्ये तप नाही, ज्या जीवनामध्ये पावित्र्य नाही, ज्या जीवनामध्ये दान नाही, तिथं धर्मच नाही. विठ्ठल विठ्ठल. काहीतरी नियम जीवनामध्ये करा. ग्रंथ वाचनाचा, नाम घेण्याचा, संतांचं नाम असेल, देवाचं नाम असेल, आई वडिलांची सेवा असेल, गो सेवा असेल, दिन दुर्बळाची सेवा असेल, जेवढं होईल तेवढं चांगलं करत राहा. जे केलं तुम्हाला मिळणार, केलेलं फुकट जाणार नाही. कारण भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. भक्त प्रल्हादाचा नेम होता देवाचं नाम चिंतन करण्याचा. किती मोठे संकट, किती मोठे संकट, गणित नाही त्याला. एवढे संकट जरी आले जीव घातक, पण त्याने जो देवनामाचा नाम घेण्याचा जो त्याचा नेम, तो नेम मात्र बाजूला केला नाही. तेव्हा किती कडे लोटा केला, समुद्र काय टाकलं, हत्तीच्या पायाला काय म्हणलं, असं आपण करू का? आपण आपला अभ्यास करा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणूनच भगवंताने त्याला तारलं, फुकट तारलं नाही, तेवढा त्याचा भाव होता. म्हणून ज्याची भक्ती खरी असेल, भक्ती आहे ज्याची मोठी, भक्ती आहे ज्याची मोठी,
ज्याची खरी भक्ती असेल, ज्याची खरी कळकळ असेल, तळमळ असेल, अशा ठिकाणी भगवान कोणत्याही रूपाने जातो आणि त्या भक्ताचं संकट नष्ट करत असतो. असो पडता जग भारी, नेमान टळे निर्धारी, अशाच काम भगवान करतो. मग त्या भक्ताची जात अमुकच असावी असं काही नाही. तुका म्हणी यातील हो का दयाची. जाती पातीचा विचार देवाकडे नसतो. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र शबरीकडे गेले, शबरीने सांगितलं की देवा मी अधमात अधम आहे, जातीहीन आहे. पण राम प्रभू म्हटले मी जातीचा विचार करत नसतो. जाती पाती कुल धर्म जाती पाती कुल धर्म बल परिजन गुणाचे बल परिजन गुणाचे. मी बाकी विचार करत नाही. तो किती धनवान, किती गुणवान, किती कलाकार, किती पाठांतर केलंय, किती धर्मशाळा बांधल्यात वगैरे, हे नाही मी पाहतो. फक्त त्याचं प्रेम पाहतो. मला प्रेमच आवडतं, बाकी नाही आवडत. विठ्ठल तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे यातील होका तयाची भक्ती नाही आणि प्रमाण तन धन तृण जन ज्ञानेश्वर. असो आपला संकल्पित वेळ संपलेला आहे. तेव्हा या ठिकाणी जी काही थोडीफार सेवा केली, तेव्हा ही झालेली सेवा भगवंताच्या चरणी, सकळ साधू संतांच्या चरणी, सर्व गुरुजनांच्या चरणी, गोमातेच्या चरणी तथा आईवडिलांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. आणि ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम चालू आहे असे डॉक्टर महाराज, ते सारंगधर डॉक्टर, या पवित्र चरणी सेवा अर्पण करतो आणि या ठिकाणी सेवेला विनंती. बोला चाल. गणेश महाराज सांग या. हा हा जुना माप आहे.